Hi, my dear student. The next point, application of a stack. So where we apply a stack, where we use the stack means in our real life. Okay, there are so many problems. Okay, so when we solve that problem using a technology, that time we use this stack data structure. Okay, so what are the applications? Stack used so many purpose. Okay, so here I am just telling some few purpose. Okay, that is first when we are reversing any string. Okay, when we are reversing any uh, string, then we are okay applying a stack. Reversing means okay, whatever, like as an example, okay, if any string is palindrome or not. बघा, आपण स्टॅकचा उपयोग बऱ्याचशा ठिकाणी करत असतो. बऱ्याचशा ॲप्लिकेशन्समध्ये आपण स्टॅकचा उपयोग करत असतो, कारण त्याची अरेंजमेंट अशी आहे की तो डेटा काय करतो. ओके, जो पहिला डेटा येतो तो सगळ्यात शेवटी आपण ॲक्सेस करू शकतो. ओके, तर ह्याच्यासारखं म्हणून आपण याचा उपयोग म्हणजे अशा प्रकारच्या ह्या रचनेच्या मांडणीचा उपयोग आपण करतो. ओके, त्याचा उपयोग कुठं कुठं होतो बघा, तर रिव्हर्स द स्ट्रिंग वगैरे रिव्हर्स करताना. ओके, हे रिप्रेझेंटेशन इंटरनल या प्रकारे होतं. उदाहरणार्थ रिव्हर्स द स्ट्रिंग म्हणजे इन द सेन्स, समजा तुम्हाला चेक करायचा आहे प्रोग्राम व्हॉट लाईक एनी, जे तुम्ही एखादी स्ट्रिंग वगैरे एखादा नंबर एंटर करता तो पॅलेंड्रॉम आहे का. ओके, पॅलेंड्रॉम म्हणजे काय, तो नंबर जे तुम्ही देताय किंवा ती स्ट्रिंग देताय ती उलटी लिहिलात तरी आहे तशीच त्या नंबरसारखीच येते. एक्झाम्पल बघा, समजा लाईक मॅडम, MADAM. ओके, मॅडम, हे जेव्हा तुम्ही रिव्हर्स लाल म्हणजे पहिला M नंतर A नंतर D नंतर A आणि M म्हणजे परत मॅडमच येतं. हे चेक करताना सुद्धा लक्षात ठेवा, म्हणजे ह्या प्रकारचं रिव्हर्स द स्ट्रिंग करताना आपण म्हणजे जर हे आपण स्टॅकमध्ये जर टाकायचा विचार केला तर बघा, हा स्टॅक समजा तुम्ही पहिल्यांदा इथं M नंतर A नंतर D, ओके, नंतर परत A आणि M. ओके, म्हणजे हे पहिल्यांदा नंतर सेकंड टाईम नंतर थर्ड टाईम नंतर फोन फिफ्थ, अशा प्रकारे ही एंट्री झाली सगळे. जेव्हा तुम्ही हे पॉप कराल म्हणजे हे तुम्ही पुश केलेलं आहे. ओके, हे जेव्हा तुम्ही पॉप कराल तेव्हा साहजिकच पहिल्यांदा काय येणार, M नंतर A नंतर D नंतर A नंतर M म्हणजे मॅडम, म्हणजे रिव्हर्स. ओके, हे ऑपरेशन्स करताना सुद्धा आपण स्टॅकचा उपयोग करू शकतो. अंडू द डेटा, अंडू म्हणजे काय, एखादी ॲक्शन ओके जी तुम्हाला परत मागच्या ॲक्शनला जायचं आहे. म्हणजे जसं आपण एकदा काहीतरी डिलीट केले पण ते चुकून डिलीट झाले, परत आहे तसं मला त्या ठिकाणी पाहिजे, तर आपण अंडू करतो, मागची ॲक्शन घेतो. तर त्यावेळा साहजिकच स्टॅकचा उपयोग होतो. कन्व्हर्टिंग अँड इव्हॅल्युएटिंग द एक्सप्रेशन्स. ओके, हा एक पॉईंट आहे एक्सप्रेशन कन्वर्ट करण्यासाठी. ओके, ॲक्च्युली आपण जर एक्सप्रेशन्स बघितले, ओके, तर बघा इथं एक्सप्रेशन म्हणजे ॲक्च्युली एक्सप्रेशनसुद्धा 3 टाईपचे असतात: इनफिक्स, पोस्टफिक्स अँड प्रिफिक्स. सो infix, prefix, postfix and prefix. So what happen actually, means this what is the indication of this expression. So in simple way, okay, we understand actually infix expressions like here A plus BC. Okay, means here A plus B into C. Okay, so we understand this expression very easily, but to understand the machine, okay, it is not simple. So to understand machine, okay, the necessary it is that, okay, because plus multiplication division, so they having their precedence, they having their priority. म्हणजे आपण एक्सप्रेशन एखादं म्हटलं जसं इथे A प्लस B इंटू सी, समजा BC दिले. ओके, तर हे जे एक्सप्रेशन आहे हे आपल्याला समजायला सोपं आहे. ओके, आपण समजू शकतो याच्यामध्ये. पण एक्सप्रेशनमध्ये हे पण आहे काय असतात की तिथं मल्टिप्लिकेशन असेल, डिव्हिजन असेल, प्लस असेल, मायनस असेल, म्हणजे हे जे ऑपरेटर आहेत ह्यांना एक प्राधान्य पण असतं. ओके, आणि त्या प्राधान्याच्या क्रमानुसार त्यानुसार ते काम करावं लागतं. जसं उदाहरण जर एक एक्झाम्पल तुम्हाला मी देतो. ओके, हे अशा प्रकारे दिले बघा की A प्लस B, ओके, इंटू C प्लस D, ओके, C प्लस D. ओके, हे अशा प्रकारे आहे. ओके, तर हिथं हे जर तुम्ही पाहायला गेलं A प्लस बी इंटू सी प्लस डी, तर हिथं बघताना हे आपल्याला ह्या प्रकारे ॲडिंग करावं लागेल की A प्लस बी इंटू, ओके, सी प्लस डी. ओके, तर ही ऑपरेशन्स त्यांच्या जो काय क्रम आहे, ओके, म्हणजे एक तर जसं मी ते हे केलं म्हणजे हे हे एक प्रकारचं एक्सप्रेशन झालं A प्लस बी इंटू सी प्लस डी.
हे एक प्रकारचं एक्सप्रेशन झालं. म्हणजे रिझल्ट्सच तुम्ही पाहायला गेले तर यांची प्रायोरिटी कशा प्रकारची आहे, म्हणजे तुम्ही मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, सबस्ट्रॅक्शन ह्यांचा जो का क्रम आहे, कुणाला पहिल्यांदा प्रायोरिटी देत आहे, ओके, त्यानुसार ते व्हायला हवं. ओके, तर ह्याच्यासाठी म्हणजे आपल्याला जे समजतं ते मशीनला समजायला हवं. यासाठी इनफिक्स एक्सप्रेशन हे आपल्याला समजतात. A+A जसं इथे दिलं A+B × C हे समजतं. पण मशीनला समजावं यासाठी म्हणून ओके, फॉर दॅट वी हॅव टू कन्व्हर्ट इन इंटू पोस्टफिक्स ऑर प्रिफिक्स. तर त्याच्यासाठी म्हणून ते एकतर पोस्टफिक्स प्रिफिक्समध्ये कन्व्हर्ट गरजेनुसार आपण कन्वर्ट करू शकतो. तर मी ह्याचंच काय केलं, A+B × C हे इथे बघा पोस्टफिक्समध्ये केलं आहे. पोस्टफिक्स ओके, म्हणजे जे काही ऑपरेटर आहे शेवटी आहे आणि ऑपरंट हे सुरुवातीला आहेत. ओके, म्हणजे हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा हे A+B+C याचा अर्थ A+B × C अशा प्रकारे होतं. सेम हेच एक्सप्रेशन जेव्हा प्रिफिक्समध्ये येईल, म्हणजे प्री म्हणजे सुरुवातीला ऑपरेटर, ओके, हेच एक्सप्रेशन तर ते असं आहे +ABC याचा अर्थ A+B+C. ओके, हे या प्रकारे. मी आणखी एवढं तुम्हाला एक एक्झाम्पल देतो. ओके, समजा अशा प्रकारचं एक्सप्रेशन आहे A+B ब्रॅकेटच्या आतमध्ये इंटू ओके C+D अशा प्रकारे आहे. आणि हे एक्सप्रेशन सोडवायचं असेल, हे आता आपल्याला समजतं, म्हणजे A+Bची बेरीज करणार, C+Dची बेरीज करणार आणि नंतर जी काही ह्या दोघांची बेरीज असेल त्याचं मल्टिप्लिकेशन करणार आहे. ओके, हे या ठिकाणी आता हे मशीनसाठी म्हणजे पोस्टफिक्स जर याचं एक्सप्रेशन करायचं म्हटलं, ओके, मी हे खूप थोडक्यात सांगते. याच्यासाठी थोडंसं आणखी डिटेल्स आहेत काही, ते सांगत नाही कारण मला ॲक्च्युली फक्त तुम्हाला स्टॅकचे ॲप्लिकेशन शिकवायचे सांगायचे आहेत, म्हणून त्यामुळे मी हे इन डिटेल जात नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा की एक्सप्रेशनचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी म्हणजे इनफिक्सचं प्रिफिक्स किंवा पोस्टफिक्स करण्यासाठी जे मशीनला समजतं यासाठी म्हणून आपण हे करतो. ओके, या पोस्टफिक्स एक्सप्रेशनला असंही म्हणतात, रिव्हर्स पॉलिश नोटेशनही म्हणतात आणि प्रिफिक्सला पॉलिश नोटेशन असंही म्हणतात. ओके, तर हे जे एक्सप्रेशन तुमच्यासमोर मी दिले आता, ओके, ह्याचं जर पोस्टफिक्स करायला गेलं तर ते असं येतं की AB+CD ओके इंटू नाही तर इथं प्लस आणि नंतर मल्टिप्लिकेशन. बघा AB+CD प्लस नंतर मल्टिप्लिकेशन. ओके, हे ह्या एक्सप्रेशनचं आलं, इनफिक्स एक्सप्रेशनचं. आता ह्याच एक्सप्रेशनचं परत जर प्रिफिक्स काढायला गेलं तर ते असं येतं आहे मल्टिप्लिकेशन नंतर प्लस नंतर AB+CD. ओके, या प्रकारे काम करतो. ओके, हे कन्व्हर्जन आहे. ओके, याच्यामध्ये मी जास्त इन डिटेल जात नाही, मी काहीच ॲप्लिकेशन सांगतो तुम्हाला. अजून आहेत ॲप्लिकेशन्स पण थोडक्यात मी काही ॲप्लिकेशन तुम्हाला मी सांगितली. ओके, सो वी यूज अ स्टॅक दॅट डेटा स्ट्रक्चर. ओके, so the purpose, okay, the first one is reverse the string, undo the data and to representation of the expression. Okay, so the next point, that is a queue. Okay, the next point is queue. So like a stack, queue is also a data structure, that is also data structure. ओके, ही सुद्धा एक रचना आहे, एक सुद्धा मांडणी आहे लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये आपण डेटा व्यवस्थितरित्या मांडू शकतो. ओके, म्हणजे ही पद्धत आपल्याला डेटा व्यवस्थित ठेवण्यासाठी, ती मिळवण्यासाठी ओके बऱ्याचशा म्हणजे लाईक स्टोअर, ॲक्सेस, ओके, रिमूव्ह, ओके, टू परफॉर्म, टू जस्ट ओनली व्ह्यू. ओके, फॉर दॅट दिस इज ऑल्सो वन ऑफ द मेथड, दॅट इज अ क्यू. ओके, दॅट इज समवॉट लाईक अ stack, that is somewhat like a stack, but the difference is that stack having only one, okay, it's having a end, okay, but it's having queue having both, it's sorry, okay, unlike stack, a queue is open at both its end. Okay, like a stack having one side is closed and one side is open, but about the queue having its end both sides. So one end is always means both sides that open, so one of them is always used to insert data. Okay, we call that as in queue, and other is used to remove the data, that we called as a dequeue, that is delete queue and enter queue. So queue follows the methodology that is a first in first out. Okay, so the data stored first will be accessed first. ओके, बघा क्यू ही एक सुद्धा मांडणी आहे. जसं स्टॅक आणि क्यूमधलं फरक, जर स्टॅकमध्ये एक त्याचा भाग जो असतो तो बंद असतो. ओके, एक शेवटचा भाग त्याचा बंद असतो, क्लोज असतो, आणि एक भाग ओपन असतो. म्हणजे जो डेटा आपण देऊ
तो पहिल्यांदा खाली जातो तळाला, ओके, आणि तिथे थांबतो. ओके, त्याचा एक एंड बंद असतो क्यू स्टॅकचा. बघा, स्टॅक अशा प्रकारे असतं. ओके, हा भाग त्याचा क्लोज झाला. ओके, इथे एक 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 पडत जातात, बरोबर का. दॅट इज अ स्टॅक. ओके, म्हणजे एक एंड त्याचा क्लोज असतो, एक ओपन असतो. पण क्यू जेव्हा म्हणतो तेव्हा क्यू काय असतो बघा, तर क्यू हा जो आहे या प्रकारे क्यू असतो. क्यू ह्या प्रकारे असतो. ओके, तर क्यूचे दोन्ही जी काही तोंड असतील, ओके, ती ओपन असतात, लक्षात ठेवा. ह्यातला कुठलाही क्लोज नसतो, दोन्ही उघडे असतात, लक्षात ठेवा. ओके, तर ह्याला काय म्हणतात, आता ह्याच्यामध्ये काय होतो, जो पहिला येतो तो पहिला बाहेर पडतो. ओके, जो पहिला आयटम येईल तो पहिला बाहेर पडत असतो. ओके, आता इथे हे रिप्रेझेंटेशन तुम्ही पाहू शकता, इथे दिलं आहे बघा ते कशा प्रकारे, हाऊ इट इज टू बी रिप्रेझेंट. ओके, जसं इथे एक्झाम्पल हे आहे बघा, जसं वन लेनला, ओके, सो रिअल वर्ल्ड एक्झाम्पल ऑफ क्यू इज दॅट इज अ सिंगल लेन वन वे रोड वेअर व्हेकल एंटर फर्स्ट एक्झिट फर्स्ट. ओके, समजा एकच वन वे आहे. ओके, तर कसं असेल बघा, ह्या गाड्या लागल्या आहेत बघा, ह्या गाड्या एक लागलेल्या आहेत गाड्या, बरोबर आहेत का, ह्या गाड्या लागल्या आहेत. ओके, म्हणजे जी पहिला आलेली आहे इथे जर बघितली, ओके, तर जी गाडी पहिला आलेली आहे, ओके, जी गाडी पहिला इथं आलेली आहे, ओके, सर ह्या ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण तर ही गाडी पहिला आलेली आहे, फर्स्ट इन झालेली आहे. ओके, तर ही पहिला बाहेर पडणार, म्हणजे इकडून गाड्या येत आहेत. ओके, गाड्या अशा येत आहेत. ओके, तर या इकडून पुढं जाणार, म्हणजे जी पहिली आली ती पहिल्यांदा बाहेर पडणार आहे, लक्षात ठेवा. ओके, दॅट इज दॅट इज इट इज लाईक अ क्यू. जसं आपण तिकिटाच्या रांगेत वगैरे उभा राहतो, किंवा तुम्ही 5च्या रांगेमध्ये उभारताय, तर जो पहिला उभारला तो पहिला घेतो, जे येतात ते शेवटी नेतात, लक्षात ठेवा. सेम इथं पण तेच आहे. ओके, तर हे सो वी रिप्रेझेंट दिस क्यू. ओके, हाऊ इट इज सी हिअर. ओके, ते कशा प्रकारे दर्शवू शकतो बघा, तर हा बघा इथून एक म्हणजे हे जर तुमचे लोकेशन्स असेल समजा आपण मेमरीचे, तर हा डेटा एक डेटा इन करतात इथं, आणि इथून डेटा जे आउट होतो जेव्हा ते आपण ॲक्सेस करतो, जेव्हा एंटर करतो ते इकडून एंटर होणार आहेत, आणि जेव्हा आपण रीड करतो तर याप्रमाणे, किंवा डिलीट करतो तेव्हा इकडून डिलीट होतात, लक्षात ठेवा. ओके, सो इट इज लाईक अ क्यू. ओके, ह्या प्रकारे आहे, दॅट इज अ रिप्रेझेंटेशन ऑफ क्यू. ओके, सो क्यू हॅव्हिंग सो मेनी ऑपरेशन्स. ओके, मीन्स देर आर सम basic operations that involve, okay, when we define the queue. Okay, so to utilize it and then completely erase it from memory. Okay, so here to understand the basic operation of the queue, the first one is the in queue. So see here, the first one is in queue, then dequeue, and the peak is full, is empty. Okay, so these are the operations, okay, that performs on a queue. ही बरीचशी अशी ऑपरेशन्स आहेत जी क्यूवरती केली जात आहेत. ओके, तर बघा, तर कुठल्या प्रकारचे ऑपरेशन्स क्यूवरती करतात. ॲड इन दॅट इन क्यू इन द सेन्स, इन क्यू मीन्स ॲड ऑर स्टोअर अँड आयटम टू द क्यू. क्यूच्या आतमध्ये, ओके, एखादा आयटम एंटर करणं. ड्यू क्यू मीन्स टू रिमूव्ह करणं. पिक म्हणजे जस्ट टू ॲक्सेस, फक्त पाहणं. इज फुल म्हणजे चेक करणं, ती क्यू फुल आहे, म्हणजे आपण डेटा जेव्हा इन्सर्ट करणार आहोत तेव्हा पहिल्यांदा त्याच्यामध्ये जागा पाहिजे, मेमरी लोकेशन्स पाहिजे, तर इन्सर्ट करू शकतो ना. ओके, तर ते फुल आहे का, अजून जागा आहे हे चेक करण्यासाठी. एम्प्टी, क्यू इज एम्प्टी, हे कशासाठी, तुम्ही एखादा एलिमेंट घेत असाल, त्याला काढत असाल आणि त्याच्यामध्ये काहीच नाही आहे, म्हणजे ते चेक करायला पाहिजे अगोदर. जर एम्प्टी असेल तर तुम्ही काढणार काय त्याच्यातून, तर एम्प्टी. ओके, तर इथे बघा त्यातलं पहिलं ऑपरेशन इन क्यू. पहिलं ऑपरेशन बघा, इन क्यू. ओके, इन क्यू मीन्स ॲक्च्युली we are adding or storing data into the queue, that is in queue, we are entering into the queue. Okay, so queue, so see here, this is actually a queue, this is the queue. Okay, so this part and this part, okay, so this is called as a rear and this is called as a front. So always any item is entered, stored, okay, into the queue, that is from rear, and that is removed from front. ओके, बघा, क्यूमध्ये कुठलाही जेव्हा ॲटम येतो, ओके, क्यूमध्ये जेव्हा कुठलाही ॲटम येतो तेव्हा तो रेअरकडून पहिल्यांदा, रेअरमधून त्याची आतमध्ये जातो तो, आणि फ्रंटमधून तो बाहेर पडतो. बघा, रेअर म्हणजे काय, मागचा भाग. ओके, मागची बाजू, तर मागच्या बाजून तो आत येतो आणि पुढच्या बाजून तो काय करतो, बाहेर पडतो. तर मग ही जी काय मागची बाजू आहे त्याला म्हणायचं रेअर, की मागील बाजू, आणि जी पुढील बाजू आहे त्याला म्हणायचं फ्रंट. बघा, रेअरकडून तो एंट्री करतो आणि फ्रंटकडून तो, ओके, बाहेर पडतो. जसं इथे बघितलं तर हा जो ए आहे हा पहिल्यांदा आत आला आहे. ओके, इकडून पहिल्यांदा तो आत आला आहे, नंतर बी आला आहे. ओके, नंतर कोण आला आहे,
सी आला आणि आता कोण येतोय डी येतोय. बाहेर पडताना साहजिकच काय होणार आहे, पहिल्यांदा ए बाहेर पडणार, नंतर बी बाहेर पडणार, नंतर सी नंतर डी. ओके, दॅट इज हे ऑपरेशन आहे बघा इन क्यू. म्हणजे ह्याच्यामध्ये काय पहिली स्टेप काय होते बघा, याच्यामध्ये फर्स्ट स्टेप चेक इफ द क्यू इज फुल. पहिल्यांदा चेक होतं की ही जी काही क्यू आहे, म्हणजे तिथे जे काही एलिमेंट स्टोअर होणार आहेत ती जागा पूर्ण भरलेली आहे का. कारण तुम्ही एंटर करताय ना, फुल असेल जागाच नाही तर तुम्ही कसं एंटर करू शकता त्या लोकेशनला. म्हणजे काय आहे की जेव्हा तुम्ही आयटम्स किंवा माहिती स्टोअर करणार आहात तेव्हा तिथं जिथे तुम्ही स्टोअर करणार आहात त्या ठिकाणी जागा असेल तर स्टोअर करू शकता, जागाच नसेल तर स्टोअर करू शकणारच नाही, दॅट इज नॉट पॉसिबल. म्हणून पहिलं ऑपरेशन होतं क्यूमध्ये खास करून इज फुल. पहिल्यांदा चेक करा ती फुल आहे का. जर नसेल सेकंड स्टेप इफ द क्यू इज फुल प्रोड्यूस ओव्हरफ्लो एरर अँड एक्झिट. जर क्यू फुल असेल साहजिकच ते एरर देणार आहे आणि बाहेर पडणार आहे. इफ इट इज स्टेप थर्ड इफ इट इज नॉट फुल, जर फुल नसेल तर काय होणार आहे, इन्क्रीमेंट रेअर पॉईंटर टू पॉईंट एम्प्टी स्पेस. जर फुल नसेल तर साहजिकच एक ॲटम एंटर करणार आहे आणि त्यामुळे रेअर काय होणार आहे, एकनं वाढणार आहे. इथं हा जो रेअर आहे ते एकनं वाढणार आहे. ओके, पहिल्यांदा 0 असेल जेव्हा तुम्ही एक एंटर कराल तेव्हा साहजिकच रेअर एकनं वाढला, लक्षात ठेवा. ओके, स्टेप 4 ओके ॲड एलिमेंट टू द क्यू लोकेशन वेअर ओके रेअर इज पॉइंटिंग. ओके, जिथं रेअर पॉईंट करतो ओके त्या ठिकाणी परत पुढचे तुम्ही एलिमेंट्स काय करत जा, क्यूमध्ये वाढवत जा. रिटर्न सक्सेस. ओके, ह्या प्रकारे ऑपरेशन झालं की साहजिकच हे सक्सेस होतं. ओके, तर हे आहेत बघा, यातलं हे इन क्यू आपण ऑपरेशन बघितलं. ओके, यातलं पहिलं आपण ऑपरेशन कोणतं बघितलं, आता हे इन क्यू हे आपण पहिलं ऑपरेशन बघितलं. ओके, त्याच्यानंतर आपण दुसरं ऑपरेशन बघतो, दॅट इज अ डी क्यू. ओके, डी क्यू मीन्स व्हॉट. ओके, डी क्यू मीन्स ऑब्वियसली डिलीट क्यू. ओके, accessing data from the queue. Okay, so this is the process. Okay, having two tasks, accessing the data where front is pointing and remove data after access. Okay, so here बघा डी क्यूमध्ये काय येतं बघा, डी क्यूमध्ये पहिल्यांदा तुम्ही जो एलिमेंट तुम्हाला पाहिजे तो पहिला मिळवा आणि नंतर रिमूव्ह करा. ओके, ते ऑपरेशन. ओके, तर पहिली स्टेप चेक क्यू इज एम्प्टी. पहिल्यांदा सगळ्यात काय करावं लागतं, जेव्हा तुम्ही डी क्यू ऑपरेशन करताय, डिलीट क्यू करताय तेव्हा अगोदर पहिल्यांदा पाहावं लागतं की क्यू एम्प्टी आहे का. म्हणजे क्यूमध्ये काहीच नाही तर तुम्ही डिलीट काय करणार आहात. तेव्हा पहिल्यांदा काहीतरी असायला हवं ना, म्हणून तुम्ही पहिल्यांदा चेक करा एम्प्टी नाही आहे हे चेक करा. त्यासाठी इथं पहिल्यांदा बघतोय इज एम्प्टी, पहिल्यांदा चेक करते एम्प्टी आहे का. ओके, इफ एम्प्टी साहजिकच काय होणार आहे, अंडरफ्लो म्हणजे काहीच नाही आणि ओव्हरफ्लो म्हणजे काय, डेटा भरलेला आहे, पूर्ण भरून झाला आहे आणि काय एंटर करू शकत नाही, जे इन क्यूला होतं. डी क्यूला मात्र काय होतं, डी क्यूला तुम्ही डेटाच नसेल तर तो साहजिकच अंडरफ्लो येणार आहे, तुम्ही काढण्याचा प्रयत्न कराल तेव्हा एरर येणार आहे. थर्ड स्टेप काय बघा, इफ क्यू इज नॉट एम्प्टी ओके ॲक्सेस द डेटा. जर क्यू एम्प्टी नाही आहे म्हणजे काय तर आहे तेव्हा तुम्ही डेटा ॲक्सेस करू शकता, फ्रॉम फ्रंट, पुढून तुम्ही डेटा काय करू शकता, ॲक्सेस करू शकता जर डेटा असेल तर. नेक्स्ट स्टेप 4 इन्क्रीमेंट फ्रंट पॉईंटर. साहजिकच डेटा ॲक्सेस करता याचा अर्थ फ्रंट पॉईंटर काय होत जातो, वाढत जातो. ओके, आणि जेव्हा तुम्ही डेटा इनपुट करताय तेव्हा रेअर वाढतो आणि जेव्हा तुम्ही डेटा ॲक्सेस करताय डी क्यू वापरताय तेव्हा डेटा काय होतो, ओके फ्रंट काय होतो, वाढतो बघा. जेव्हा तुम्ही इनक्यू करताय तेव्हा रेअर वाढतो, जेव्हा तुम्ही डेटा इनपुट करताय तेव्हा रेअर वाढत जातो. ओके, पण जेव्हा तुम्ही ओके डी क्यू करताय, डिलीट करताय तेव्हा फ्रंट वाढतं, लक्षात ठेवा, रेअर वाढत नाही. ओके, रेअर आहे तसं कॉन्स्टंट राहतं. ओके, मात्र फ्रंट वाढतो. सेम जेव्हा तुम्ही डेटा इनपुट करताय तेव्हा फ्रंट वाढत नाही, लक्षात ठेवा, रेअरच वाढतं. ओके, हे या प्रकारे होतं. इथं ऑपरेशन्स आहेत बघा, इथे डी क्यूमध्ये हा पहिला बाहेर पडला, ए बाहेर पडला आहे. ओके, हे ऑपरेशन्स आहेत. ओके, तर आपण हे आता क्यू पाहणारच आहोत. त्याच्यामध्ये क्यू साहजिकच ज्याला 2 तोंड असतात म्हणता येईल. ओके, दोन्हीही ओपन असतात. ओके, दोन्ही काय असतात ती ओपन असतात. ओके, आपण याचा पुढचा पार्ट पाहूयात नंतर.